नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता अपूर्वा आणि बलदेव दोघेजण डेंटिस्टकडे जायला निघालेले असतात. तेव्हा बलदेव म्हणत असतो की अपूर्वा, आपण एक काम करूया, तुझ्या गाडीतून आपण डेंटिस्टकडे जाऊया आणि त्यानंतर मी तिथे ड्रायव्हरला माझीसुद्धा गाडी आणायला सांगतो. तेव्हा अपूर्वा म्हणते, कशाला, मी माझ्या गाडीनेच तुला तुझ्या ऑफिसला सोडेन ना. तेव्हा बलदेव म्हणतो, नाही नको, माझी गाडीसुद्धा मला दिवसभर लागणारच आहे आणि तू कशाला पुन्हा मला माझ्या ऑफिसला सोडायला येशील ना, तुलासुद्धा उशीर होईल. तेव्हा माझा मी जाईन आणि माझी गाडीसुद्धा माझ्याबरोबर दिवसभर मला लागणार आहे. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, ठीक आहे, चल आपण निघूया. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, अपूर्वा आणि बलदेव निघणारच असतात. तिथे अथर्व येतो. अथर्व म्हणत असतो की दादा, अरे एक मिनिट थांब, तू मगाशी मला जो एन्व्हलप दिला होतास ना, तो मी उघडून बघितला. त्याच्यामध्ये महत्त्वाचे डॉक्युमेंट्स नाही आहेत, त्याच्यामध्ये एक कोरा कागद आहे. तेव्हा बलदेव म्हणतो, हे सगळं कसं शक्य आहे? मी स्वतःच्या हाताने त्याच्यामध्ये सगळे महत्त्वाचे डॉक्युमेंट तुला टाकून दिले होते आणि मग त्याच्यामध्ये कोरा कागद कुठून येईल? तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो, अरे मग मी काय खोटं बोलतोय? मी आत्ताच मगाशी ते एन्व्हलप उघडून बघितलं होतं. त्याच्यामध्ये बघतो तर काय, एक कोरा कागद आहे फक्त. तू चुकून काय त्याच्यामध्ये कोरा कागद टाकलायस का? महत्त्वाचे डॉक्युमेंट टाकायला विसरलास की काय? तेव्हा बलदेव म्हणतो, अथर्व, हे काय बोलतोयस तू? मी त्याच्यामध्ये कोरा कागद टाकून देईन तुला? तुला असं वाटतं? बेजबाबदार वाटतोय मी तुला? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वाने हा संपूर्ण कांड केलेला असतो. अपूर्वा आलेलीच आहे त्या घरामध्ये रागिनी पटवर्धनची जागा घ्यायला. तिच्यापेक्षासुद्धा विचित्र ही अपूर्वा आहे आणि तिनेच तो डॉक्युमेंट आता महत्त्वाचा त्याच्यातून बाहेर काढला आणि त्याच्यामध्ये एक कोरा कागद टाकून तिने आता महत्त्वाचे डॉक्युमेंट्स लॅपटॉपमध्ये टाकलेले असतात आणि तो कोरा कागद ठेवून एन्व्हलप तिथे बेडवरती ठेवलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता बॅग पुन्हा तिने कपाटामध्ये ठेवून जणू काही तिने काही केलेलंच नाही आहे असं सगळं काही करून सवरून नामानिराळी तिथे उभी राहिलेली असते. तर प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वाने बलदेव आणि अथर्वमध्ये भांडण व्हावं यासाठी हा सगळा केलेला प्रयत्न असतो. तेव्हा इथे बलदेव म्हणत असतो की अथर्व, मला खरं खरं सांग, तू चुकून कुठे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स हरवले नाही आहेस ना आणि मग त्याच्यामध्ये कोरा कागद टाकलायस? तेव्हा इथे अथर्व म्हणतो, अरे दादा, हे काय बोलतोयस तू? मी तुला बेजबाबदार वाटतोय का? तू मला एन्व्हलप दिलंस, ते मी घेऊन जाणारच होतो. मी त्याच्यामध्ये बघितले तर डॉक्युमेंट नाही आहेत म्हणून मी तुला दिले ना, तर तू उलट मलाच बोलतोयस का? तेव्हा अपूर्वा म्हणत असते, अरे पण अथर्व, बलदेवने तुला डॉक्युमेंट दिले होते. अरे खरंच, मला काय वाटतं बलदेव माहिती आहे का, अथर्व त्याच्या कामामध्ये बिझी होता आणि तू त्याला ॲडिशन काम दिलंस ना, म्हणून कदाचित त्याला कळलं नसेल रे, तो कन्फ्यूज झाला असेल आणि कुठेतरी ते पेपर राहिले असतील. तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो, एक मिनिट, मी कुठेही पेपर टाकलेले नाही आहेत, मी खोटं बोलत नाही आहे. मी तुम्हाला इतका बेजबाबदार वाटलो का? तेव्हा इथे बलदेव म्हणतो, हो आहेस तू बेजबाबदार. तुझ्यामुळे किती चुका घडल्यात ना, तर तुलासुद्धा माहिती नाही आहे. तेव्हा इथे अथर्व म्हणतो, सांग ना रे सांग, माझ्यामुळे कंपनीचं किती नुकसान झालं, माझ्या किती चुका झाल्या तर सांग ना. मी तुला सांगतोय की माझ्याकडे दिलेले डॉक्युमेंट त्याच्यामध्ये मला फक्त कोरा कागद सापडला आणि हे मी तुला सांगितलं तर तू लगेच मला ब्लेम करतोयस. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता बलदेव आणि अथर्व या दोघांमध्ये भांडण व्हावं अशी अपूर्वाची इच्छा असते आणि तिने ती आपली इच्छा पूर्ण केलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे बलदेव म्हणत असतो, अरे कधीतरी कामाला सिरियसली घेत जा ना, प्रत्येक वेळेला इथे स्वतःच्या मनाला वाटेल तसंच करणार आहेस का तू? तेव्हा अथर्व म्हणत असतो, एक मिनिट हा बलदेव दादा, बोलताना नीट बोल. मी तुझ्याबरोबर नीट बोलतोय ना, मी त्याच्यामध्ये असलेले डॉक्युमेंट चेक केल्यानंतरच तुला सांगितलंय. तेव्हा बलदेव म्हणत असतो, ह्याच वेळेला हे झालेलं नाही आहे, प्रत्येक वेळेला तुझं काही ना काहीतरी असतंच. तेव्हा अथर्व म्हणतो, जर माझ्याकडून एवढ्या चुका होतात मग का मला कामं सांगता आणि तसंही भूमिताईने सांगितलेलं काम मी का करणार नाही? तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, अरे बलदेव, बरोबर बोलतोय अथर्व, एक वेळ तू दिलेलं काम तो करणार नाही पण भूमीने सांगितलेलं काम तो नक्कीच करेल ना. तेव्हा इथे बलदेव म्हणतो, अच्छा, म्हणजे या घरामध्ये माझ्या बोलण्याला किंमत नाही आहे का? मी एखादं काम सांगितलं तर तू करणार नाही आहेस का?
तेव्हा अथर्व म्हणतो, अरे मी असं कुठे बोललोय तुला? मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की इथे भूमिताईने सांगितलेलं महत्त्वाचं काम मी असं कसं करणार नाही? तिने सांगितलेलं प्रत्येक काम मी व्यवस्थितरित्या करतच असतो. मग हे का करणार नाही असं बोलायचं आहे मला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता दोघांमधला वाद इतका वाढतो की खाली इथे आकाश आणि भूमी या दोघांना यावं लागतं. तेव्हा आकाश म्हणत असतो, अरे शांत बसा, काय झालंय तुमचं? दोघेजण कितक्याने ओरडताय एकमेकांवरती. हे बघा, भांडू नका. नक्की काय झाले ते सांगाल का? तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो की आकाश, मला इथे बलदेव दादाने काही डॉक्युमेंट्स दिले होते महत्त्वाचे, त्याच्यावरती मेन ऑफिसला जाऊन मला सह्या घ्यायला सांगितल्या होत्या आणि मी तिथे जाणारसुद्धा होतो. पण मी ते एन्व्हलप उघडून बघितलं तर त्याच्यामध्ये महत्त्वाचे डॉक्युमेंट्स नाही आहेत. एक कोरा कागद होता. म्हणून मी बलदेव दादाला सांगितलं की ह्याच्यामध्ये कोरा कागद आहे, महत्त्वाचे कागदपत्र कुठे आहेत? तर तो मलाच ब्लेम करतोय की मीच कुठेतरी हरवले म्हणून. आता तू सांग, इतके महत्त्वाचे कागद मी कुठे कशाला हरवायला जाऊ? आणि एन्व्हलप आहे आणि त्यातले कागदपत्र गायब आहेत आणि ते मी मुद्दामून करेन का? प्रत्येक वेळेला मी लहान आहे म्हणून मला बेजबाबदार ठरवलं जातं. मला काही कळतच नाही, मला काही जमतच नाही असं ठरवलं जातं. म्हणजे जर चुका झाल्या असतील तर त्या एक्सेप्ट न करता दुसऱ्यावरती ढकलून मोकळं व्हायचं का? तेव्हा बलदेव म्हणतो, काय ढकलतो रे मी, काय ढकलतो तुझ्यावरती? एक काम सांगितलं तर ते तुला धड करता येत नाही. तेव्हा आकाश म्हणत असतो, बलदेव आणि अथर्व, तुम्ही दोघेजण जरा शांत व्हा ना. ते कागदपत्र कुठेतरी असतील, सापडतील, पण तुम्ही दोघेजण एकमेकांबरोबर इतका वाद का घालताय? तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते, बलदेव, अरे मी काय म्हणते, अथर्व आहे ना, तो खोटं नाही बोलणार. आपण एक काम करूया का? आपण रूममध्ये जाऊन बघूया ना, सगळीकडे कुठे कागदपत्र आहेत का? तेव्हा इथे बलदेव म्हणतो, हो चल ना, आपण दोघेच कशाला, तुम्ही सगळेजण चला आणि स्वतःच्या डोळ्याने बघा की कागदपत्र कुठे रूममध्ये आहेत का? चला ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा म्हणत असते, बलदेव, अरे शांत हो ना, कशाला एवढी चिडचिड करतोयस? कागदपत्र आपल्या रूममध्येच असतील. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता बलदेव सगळ्यांना रूममध्ये घेऊन येतो आणि म्हणत असतो, या या सगळ्यांनी या आणि आता झडती घ्या रूमची. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते, बलदेव, अरे हे काय बोलतोयस तू? झडती घ्या वगैरे असे पोलिसी खात्यातील शब्द तू कशाला वापरतोयस? कोणी झडती वगैरे घेत नाही आहे. सगळी आपली घरातली माणसं आहेत की नाही? कुठे महत्त्वाचे कागदपत्र असतील तर ते आपण शोधूया. तेव्हा अपूर्वा म्हणते, ये ना अथर्व, तू ये. तू कपाटामध्ये बघतोस का? तेव्हा मानसी म्हणते, नाही, अथर्व नाही बघणार. तेव्हा अपूर्वा म्हणते, का? अथर्व का नाही चेक करणार कपाटामध्ये? तेव्हा इथे मानसी म्हणत असते, कारण तुम्ही सगळे मोठे चेक करताय ना, मग अथर्व कशाला, तो नाही चेक करणार. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, ठीक आहे. तर इथे आता कपाटामध्ये, ड्रॉवरमध्ये सगळीकडे चेक केलं जातं. पण इथे आता डॉक्युमेंट सापडतच नाही. तेव्हा इथे बलदेव म्हणत असतो, अरे सगळीकडे शोधा, कुठेही शोधा, तुम्हाला डॉक्युमेंट सापडणार नाही, कारण ते रूममध्ये नाहीच आहेत. मी त्या एन्व्हलपमध्ये टाकून ते अथर्वला दिले होते. तेव्हा अथर्व म्हणत असतो, आकाश, मी आता शेवटचं सांगतो हा, त्या डॉक्युमेंटमध्ये फक्त एक कोरा कागद होता आणि बरं झालं मी इथे बघितलं. हेड ऑफिसला जाऊन बघितलं असतं ना तर कदाचित मला सगळ्यांनी ब्लेम केलं असतं. तेव्हा इथे मी लहान आहे म्हणून प्रत्येक वेळेला मला बेजबाबदार ठरवून मोकळे होऊ नका. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, नाहीतर काय, आम्ही लहान आहोत म्हणून प्रत्येक वेळेला असं बोलणार का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे लगेच अपूर्वा म्हणते की मानसी, अगं दोन मोठे भाऊ बोलत असताना मध्ये बोलायचं नसतं, हे माहिती नाही आहे का तुला? तेव्हा इथे बलदेव म्हणत असतो, ते जर कळलं असतं तिला मग काय बघायलाच नको. तेव्हा मानसी म्हणते, बलदेव दादा, आता तुम्हीसुद्धा बोलणार आहात का? तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते की मी काय म्हणते, माझ्या ह्या बॅगमध्ये चेक करूया का? जर चुकून ठेवले असतील तर. एक मिनिट थांबा हां. तेव्हा अपूर्वा बरोबर लॅपटॉप बाजूला काढून ठेवते आणि मग आपली बॅग सगळ्यांना चेक करून दाखवते. तिने लॅपटॉपच्या मध्ये बरोबर महत्त्वाचे डॉक्युमेंट ठेवलेले असतात. आता कुणीही तिचा लॅपटॉप उघडून बघत नाही, पण प्रेक्षकांनो, शेवटीला ते डॉक्युमेंट आता तिच्याकडेच राहिलेले असतात आणि इथे तिने बरोबर दोन भावंडांमध्ये भांडण लावून दिलेलं असतं. तेव्हा इथे आता अथर्व म्हणत असतो की यानेच कुठेतरी पेपर ठेवलेत आणि बलदेव म्हणत असतो की तू हरवलीस. तेव्हा आकाश म्हणतो, बास झालं आता, तुमचं बास झालं, भांडण करू नका. अपूर्वा आणि बलदेव, तुम्ही दोघेजणं जा, तुम्हाला डेंटिस्टकडे जायचं आहे ना,
तुम्ही दोघेजण निघा, नाहीतर तुम्हाला उशीर होईल. आणि अथर्व, तू काळजी करू नको, मी अजून एक महत्त्वाचे डॉक्युमेंट तुला काढून देतो, तू ते घेऊन जा. पण इथे आता छोट्याशा गोष्टीवरून घरामध्ये विनाकारण वाद घालू नका. असं म्हणाल्यानंतर अथर्व म्हणत असतो की आकाश, पण प्रत्येक वेळेला घरामध्ये असंच होतं हां. मी लहान आहे म्हणून प्रत्येक वेळेला मी खूप ऐकून घेतो, पण आता सहन करणार नाही. असं इकडे आता अथर्व आकाशला म्हणतो आणि रागातमाने तिथून निघून जातो. तेव्हा प्रेक्षकांनो, अपूर्वामुळे या 7 वर्षानंतर या घरामध्ये आता वादाची ठिणगी पडलेली असते. त्यानंतर इथे मानसी अथर्वच्या मागे मागे त्याला समजवायला जाते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी म्हणत असते की आकाश, हे काय चाललंय आपल्या घरामध्ये? अरे 7 वर्षांपासून आपल्या घरामध्ये वाद झाला नव्हता. सगळेजण एकमेकांबरोबर आनंदाने राहत होते. पण आता बघितलंस ना, पहिल्यांदा आपल्या घरामध्ये एवढं मोठं भांडण झालं जेव्हापासून बलदेव दादाचं लग्न झालंय. अपूर्वा या घरामध्ये आली तेव्हापासून घरामध्ये भांडणं सुरू झालीत. काल मानसी आणि अपूर्वाचं भांडण झालं आणि आज बलदेव आणि इथे अथर्वचं भांडण झालं आणि हे सगळं अपूर्वामुळेच होतंय असं वाटतंय मला. तेव्हा आकाश आपला मोबाईल काढतो आणि मेघला फोन करतो. तेव्हा भूमी म्हणते, आकाश, आता तू मेघला कशाला फोन करतोयस? तेव्हा आकाश म्हणत असतो, कारण मेघला मी एक नंबर पाठवणार आहे आणि तो नंबर त्याला मी आता ट्रेस करायला सांगणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाशने अपूर्वाचा नंबर इथे आता मेघला ट्रेस करण्यासाठी पाठवलेला असतो आणि मेघ तो नंबरसुद्धा ट्रेस करतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाशने सांगितलेलं असतं की मला नक्की कुठल्या नंबरवरून इथे मेसेजेस आलेले आहेत मला फसवण्यासाठी, तो नंबर तू जरा हा ट्रेस करून सांग. तो हा नंबर तर नाही आहे ना ज्याच्यावरून मला मेसेजेस आलेले आहेत, असं आता मेघला आकाशने सांगितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, भूमी म्हणते, आकाश, तुला इथे अपूर्वावरती संशय आहे का, की अपूर्वा आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करते? तेव्हा आकाश म्हणतो, अगदी बरोबर, मला अपूर्वावरतीच संशय आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा पोलीस स्टेशनला आलेली असते आणि ती बलदेवला फोन करून सांगते की मी पोलीस स्टेशनला आत्ताच पोचलेली आहे. सॉरी, आपल्याला डेंटिस्टकडे जरा जास्तच वेळ झाला. तुलासुद्धा तुझी महत्त्वाची मीटिंग आहे, लक्षात आहे ना? तेव्हा इथे बलदेवचं आणि तिचं बोलणं झाल्यानंतर अपूर्वाने हवालदारांना सांगितलेलं असतं की मला रागिनी पटवर्धन यांच्या रिलेटेड संपूर्ण माहिती हवी. मी सांगितलं होतं ना? तेव्हा इथे आता हवालदार म्हणतात की मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांची आपल्याकडे असलेली बरीच माहिती मी तुम्हाला आता दिलेली आहे आणि अजून देणार आहे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे रागिनी पटवर्धन आता इथे नाही आहेत, कारण त्या परदेशात निघून गेलेल्या आहेत. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते, 1 मिनिट, ही अशी उत्तरं देऊ नका की परदेशात वगैरे गेले म्हणून. आपल्याकडे जेवढे महत्त्वाचे पुरावे आहेत ना, तेवढे माझ्या इथे मला आत्ताच्या आत्ता हवे आहेत. तुम्ही पोलिसी खात्यामध्ये आहात ना, कुणाच्याही बोलण्यावरती विश्वास ठेवू नका. आपल्याला पुराव्यांवरती विश्वास ठेवायचा आहे. कळलं तुम्हाला? तेव्हा जायचं आणि रागिनी पटवर्धन परदेशात जाण्याच्या आधी नक्की कुठे कुठे गेली होती, कुणाकुणाबरोबर तिचं बोलणं झालं होतं, कुणाबरोबर कॉन्टॅक्ट झाले होते आणि ती ज्या ज्या ठिकाणी गेली होती तिथलं लोकेशन, मला सगळी काही माहिती हवी. तेव्हा इथे आता अपूर्वाला ती फाईल दिलेली असते ज्याच्यामध्ये तिचे कॉल रेकॉर्ड्स आणि ती जिथे जिथे गेली होती तिथलं लोकेशन, हे सगळं आता अपूर्वाला चेक करण्यासाठी पुन्हा एकदा दिलेलं असतं. तेव्हा आता ती 4 दिवसांमध्ये परदेशात जाण्याच्या आधी नक्की कुठल्या कुठल्या रस्त्याला गेली होती हे सुद्धा अपूर्वाने चेक केलेलं असतं. तेव्हा एका गव्हर्नमेंटच्या रस्त्यावरती सुमसाम ठिकाणी रागिनी गेली होती, कारण त्या ठिकाणचं सुद्धा लोकेशन दिसत आहे. म्हणून आता अपूर्वा ते सगळं आपल्या लॅपटॉपवरती ती जास्तीची माहिती गोळा करत असते की ज्या ज्या लोकेशनवरती रागिनी गेलेली असते तिथे माणसांची वर्दळ आहे की सुनसान रस्ता आहे, हे सगळं ती चेक करत असते. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता मानसी स्टोरूममधून वरती येत असते. तेव्हा स्टोरूममध्ये तिला एक ब्लूटूथ सापडलेला असतो. भूमी तिच्या हातामध्ये तो ब्लूटूथ बघते आणि खूपच जास्त घाबरते, कारण त्या ब्लूटूथमधूनच त्यांना धमकी वगैरे देण्यात आलेली असते. तेव्हा भूमी म्हणते की मानसी, आणि ती धावत पळत खाली येते आणि म्हणते की हा ब्लूटूथ तुझ्या हातात काय करतोय, कुणाचा आहे, तुला कुठे सापडला? तेव्हा मानसी म्हणते, ताई, अगं मी पण तुला हेच विचारायला येत होते की हा ब्लूटूथ मला स्टोरूममध्ये सापडला, हा नक्की कुणाचा आहे? मला तिथे सापडला, मला असं वाटलं आपल्या घरातल्या कुणाचा तरी असेल, म्हणून मी तो वरती घेऊन आले.
ताई मी एक काम करू का, याला चालू करून बघू का? तेव्हा भूमी म्हणते, नाही नको नको, चालू करून बघू नकोस. आणि भूमी मनूच्या हातातून तो ब्ल्यूटूथ आता खाली फेकून देते. तेव्हा मानसी म्हणते, काय गं ताई काय झालं? तू अशी का रिॲक्ट करतेस? अगं एवढं ओव्हर रिॲक्ट करायची काय गरज होती? आणि तसंही तो ब्ल्यूटूथ बंदच आहे ना. तेव्हा भूमी म्हणत असते, मनू अगं असं काय करतेस? तो बंद ब्ल्यूटूथ आहे. उगाच जर चालू वगैरे केला असतास आणि स्फोट वगैरे झाला असता तर? मला भीती वाटली गं, म्हणून मी तो ब्लूटूथ फेकून दिला, असं आता भूमी म्हणत असते. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, बरं ठीक आहे, मी बघू का तो चालू होतोय का? तेव्हा भूमी म्हणते, नको गं मानसी, तू एक काम कर ना, तू जा बरं किचनमध्ये स्वयंपाकाचं बघ, मी पण येते तुला मदत करायला. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मानसी किचनमध्ये गेलेली असते, पण तिलासुद्धा भूमीचं वागणं थोडं विचित्रच वाटलेलं असतं. आणि तेवढ्यात प्रेक्षकांनो, आकाश म्हणत असतो, की हे सगळं काय आहे भूमी? अगं कशी वागलीस तू आता? मानसीला तुझ्या वागण्यावरती संशय आला असता तर? अगं तू इतकी ओव्हर रिॲक्ट नको करू आणि प्लीज कुठलीही सिच्युएशन आली ना, तू शांत राहत जा. लगेच इतकी पॅनिक कशाला होतेस? आता जर मानसीच्या जागी अपूर्वा असती ना, तर अपूर्वाला तुझ्या या वागण्यावरती संशय आला असता. त्यामुळे प्लीज यापुढे जरा रिॲक्ट होत असताना थोडा विचार करत जा. मानसीला काय वाटलं असेल? तू अशी का रिॲक्ट झालीस? असं वाटलंच असेल ना? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आकाशला वॉचमनचा फोन आलेला असतो आणि त्यांनी फोन करून सांगितलेलं असतं की गेटजवळ तुम्हाला कुणीतरी भेटायला आलेलं आहे. तेव्हा आपण गेटजवळ जाऊया, कोण भेटायला आलंय ते बघूया. तेव्हा इथे अपूर्वाला आता महत्त्वाची फाईल ही जाधवने आणून दिलेली असते. जाधव म्हणत असतात की मॅडम, या फाईलमध्ये रागिनी पटवर्धन यांच्याबद्दल खूप पुरावे आहेत, तुम्हाला त्याचीसुद्धा मदत होईल. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जाधवने दिलेली फाईल चेक करत असताना त्याच्यामध्ये एक पेनड्राईव्ह असतं आणि त्याचबरोबर इथे जेव्हा ती परदेशात गेलेली असते ते एअर तिकीटसुद्धा आहे आणि बरेचसे डॉक्युमेंट्स त्याच्यामध्ये असतात. तेव्हा अपूर्वा दिलेलं फुटेजसुद्धा चेक करत असते आणि ती म्हणत असते की ही केस कोण बघत होतं? तर गायकवाड सर बघत होते, असं आता जाधवने सांगितलेलं असतं. गायकवाड सरांनी नक्की ती कुठे गेली आहे? तिथे आपली माणसं पाठवली होती का त्या ठिकाणी चेक करायला? तेव्हा इथे जाधव म्हणतो, नाही, त्या ठिकाणी कुठल्याही माणसांना पाठवण्यात आलेलं नाही आहे. तेव्हा अपूर्वा म्हणत असते की रागिनी पटवर्धन नक्की परदेशातच निघून गेली आहे ना? तेव्हा ती आता पुन्हा पुन्हा सगळे पुरावे चेक करत असते, कारण ती कुठे गेली आहे तिला शोधण्याचा का कुणीच प्रयत्न केला नाही? म्हणजे ती एक गुन्हेगार आहे आणि पळून गेली हे ठीक आहे, पण ती परदेशात गेल्यानंतर कुणीही तिचा पाठपुरावा का घेतला नाही? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता रागिनी पटवर्धनचं फक्त बॅक साईडचं फुटेज असतं आणि हातावरती तिच्या कॅमेरा असतो. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते की त्या फक्त बॅक साईडनेच दिसत आहेत, फ्रंटचं फुटेज नाही आहे का आपल्याकडे? त्याच्यामध्ये त्यांचा चेहरा वगैरे दिसत असेल. मला रागिनी पटवर्धन यांचा चेहरा बघायचा आहे, त्या नक्की कशा दिसतात, म्हणजे त्यांची बॉडी लँग्वेज आपल्याला तशी मॅच करता येईल. तेव्हा इथे आता सोशल मीडियावरती आपण त्यांचा चेहरा बघू शकतो, असं जाधव म्हणतो. तेव्हा अपूर्वा म्हणते, अगदी बरोबर. तेव्हा ती कम्प्युटरवरती चेक करते, पण सोशल मीडियावरती तिची कुठलीही माहिती नसते, ना तिचा कुठलाही प्रोफाईल फोटो वगैरे असतो. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की मला लवकरात लवकर रागिनी पटवर्धन यांचे फोटोज वगैरे चेक करावे लागणार आहेत. आणि तेव्हा इथे तिला महत्त्वाची अजून माहिती हवी असते. तेव्हा ती फोन करते आणि म्हणत असते की लवकरात लवकर गायकवाड सरांबरोबर माझा इथे कॉल कनेक्ट करा. तिला आता गायकवाड सरांकडून सुद्धा बरीचशी माहिती गोळा करायची असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रागिनी पटवर्धन यांच्याबरोबर तिला पोचायचंच असतं, कारण जर ती रागिनीजवळ पोचली तरच तिच्यामार्फत ती आकाशपर्यंत पोहोचू शकते. तेव्हा इथे रागिनी पटवर्धनबद्दल जास्तीत जास्त माहिती गोळा करण्याचा प्रयत्न आता इथे अपूर्वाचा असतो आणि ती माहिती ती मिळवण्यासाठी आता दिवस रात्र मेहनत करत असते. आकाशला इथे जर फसवायचं असेल, त्याला जर इथे अरेस्ट करायचं असेल, तर रागिनी पटवर्धन नेमकं 7 वर्षांपूर्वी काय काय घडलं होतं हे तिला आता शोधून काढायचं असतं आणि त्यामुळेच ती आता या केसचा पाठपुरावा धरत असते. नक्की रागिनी पटवर्धन यांचा आकाश आणि भूमीबरोबर काय संबंध आहे हे तिला बघायचं असतं.
तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये आकाश आणि भूमी दोघे जण गेटजवळ आलेले असतात. कोण आले ते बघायला. तेव्हा तिथे एक माणूस आलेला असतो. आकाश भूमी तिथे आल्यानंतर तो आपल्या खिशातून एक पिस्तूल काढतो आणि ती पिस्तूल तो इथे आकाशच्या आता पोटाला लावतो. आकाशला मारण्याचा प्रयत्न करत असतो. जेव्हा इथे तो माणूस आकाश आणि भूमीला भेटायला आलेला असतो तेव्हा तिथे अपूर्वा सुद्धा आलेली असते आणि अपूर्वा हे सगळं बघत असते. ती बघत असते की नक्की इथे आकाशला भेटायला कोण कोण येत असतं ते, आणि हे सगळं आता तिला तिच्या कामासाठी तिच्या केससाठी मदत करणार असतं.